गडचिरोलीसह महाराष्ट्रातून माओवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला असला तरी सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही ढिलाई केली जाणार नाही. पुढील किमान 5 वर्षे राज्यातील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर राहणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली. गडचिरोली दौऱ्यावर आलेल्या दाते यांनी जिल्ह्यातील सुरक्षा परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध पोलीस अधिकारी, सुरक्षा दलाचे जवान तसेच आत्मसमर्पण केलेल्या माजी माओवाद्यांशी संवाद साधला. माओवाद विरोधी मोहिमांमध्ये मिळालेल्या यशाचा आणि पुनर्वसन प्रक्रियेचा त्यांनी आढावा घेतला. दाते म्हणाले की गेल्या काही वर्षात राज्य सरकार, पोलीस दल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी समन्वयाने राबवलेल्या कारवायांमुळे गडचिरोलीसह राज्यातील माओवादी चळवळीला मोठा आळा बसला आहे. अनेक सक्रिय माओवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला असून विकास कामांमुळे दुर्गम भागातील नागरिकांचा शासनावरील विश्वासही वाढला आहे. त्यामुळे माओवादाचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी झाला आहे. तथापि माओवादी विचारसरणीची पुन्हा रुजवणूक होऊ नये आणि कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी किंवा विध्वंसक कारवायांना वाव मिळू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील 5 वर्षे सुरक्षा दल, गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत ठेवला जाईल असेही त्यांनी सांगितले. दौऱ्यादरम्यान आत्मसमर्पित माओवाद्यांशी संवाद साधताना दाते यांनी त्यांच्या पुनर्वसनाच्या अनुभवांची माहिती घेतली. आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक म्हणून आम्ही या संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. मला इथे नमूद करायला पाहिजे की गडचिरोली आणि गोंदियामध्ये मिळून 244 जवानांनी आपलं सर्वस्व या समाजाच्या, देशाच्या सुरक्षिततेकरता पणाला लावलं, हुतात्मा झाले. 609 दुर्दैवी नागरिक माओवादाच्या हिंसाचाराला बळी पडले, मृत्युमुखी पावले. या सगळ्यांचं स्मरण आम्ही केलं आणि हा त्यांचा जो त्याग आहे, या त्यागातून जी माओवादाची सशस्त्र चळवळ आपण नेस्तनाबूत केली, ती पुनरुज्जीवित होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याच्यावरती आजच्या बैठकीमध्ये मंथन झालं आणि विविध उपाययोजना वेगवेगळ्या शासनाच्या विभागांनी कशा अंमलात आणायच्या ह्याच्याबद्दलसुद्धा चर्चा झाली. आपली जी आधीची सिद्धता होती ती आपण कायम ठेवलेली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल असेल, राज्य राखीव पोलीस दल असेल, गडचिरोलीचे C60 जवान, STF आणि मुख्य म्हणजे गडचिरोली पोलीस, पुढचे निदान 3 वर्ष आम्ही आमच्या सिद्धतेमध्ये कुठेही तसूभरसुद्धा कमतरता येऊन देणार नाही. जरी सशस्त्र चळवळ संपली असली तरी या चळवळीचे पाठीराखे, त्यांना बातम्या पुरवणारे, त्यांचे हितचिंतक, त्यांच्याकरता छुपेपणाने काम करणारे, या सगळ्यांचा धोका संपला असं निदान आज तरी म्हणता येणार नाही आणि त्याबद्दल सजग असणं, पण फक्त गोपनीय माहितीच्या स्तरावर नाही तर इवन टॅक्टिक्स आणि डिफेन्स या अँगलनीसुद्धा मला वाटतं आम्ही या सगळ्याकरता अगदी जसे आधी तयार होतो तसेच चोखपणे तयार आहोत. वाटतं त्याच्यामध्ये थोडासा पार्श्वभूमी माहिती नसणं, कधीकधी संगीत प्रभावी असतं पण त्याच्यातला आशय लोकांना माहीत नसतो, त्याची पार्श्वभूमी माहीत नसते, ही सुद्धा एक बाब आहे. पण मी असं समजतो अगदी निश्चितपणे की सर्वसामान्य लोकांना नक्षलवाद ही आपल्या मुळावर उठलेली समस्या आहे हे स्पष्टपणे कळून चुकलं होतं आणि ते त्यांनी वेगवेगळ्या वेळेला झालेल्या निवडणुकीतल्या लोकशाहीपूर्ण मतदानातून दाखवून दिलं आहे. आणि त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या लढ्यामध्ये लोकांनी जी आम्हाला माहिती दिली, मदत पुरवली, आमच्यासोबत उभे राहिले, तर आपण जो सोशल मीडियाचा ट्रेंड सांगता तो मला असं वाटतं आहे मेनस्ट्रीम ट्रेंड नसून लोक शासन आणि पोलिसांच्या बरोबरच आहेत आणि त्यातून जे काही वाट चुकलेले लोक असतील त्यांना आम्ही निश्चितपणे शोधून काढू. जिथे त्यांचा उद्देश त्यांना भटकवलं गेलेलं आहे अशा प्रकारचा आहे, तिथे त्यांना आम्ही यथार्थ काय आहे ते सुद्धा
समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या या व्यक्तींना शासनाकडून विविध सुविधा आणि संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पुनर्वसनाची प्रभावी अंमलबजावणी ही माओवाद निर्मूलनातील महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात विकास आणि सुरक्षा यांचा समतोल साधत शांतता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. माओवादमुक्त वातावरण कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य, स्थानिक सहभाग आणि विकासाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील माओवाद विरोधी मोहिमेला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून गडचिरोलीसह संपूर्ण राज्यात सुरक्षा यंत्रणा आगामी काळात अधिक दक्षतेने कार्यरत राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.